गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग रुपाली. गुड मॉर्निंग संजीवनी. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आज आपल्या बरोबर दोन गिकी लेडीज आहेत, टेक फील्ड मधल्या. तो आपल्या बरोबर ह्या बरेच वर्ष आहेत आणि मनी उपासना या सगळ्या प्रोसेसेस मध्ये मी या दोघींना पर्सनल क्रायसिस मधनं, फायनान्शियल क्रायसिस मधनं, त्यांच्या जॉब रिलेटेड सगळ्या गोष्टींमधनं इव्हॉल्व्ह होताना इतकं बघितलंय. प्रॉबब्ली आय हॅव सीन देम गो थ्रू प्रेग्नन्सीज. आय हॅव सीन देम ॲज अ मदर. अँड हा सगळा जो प्रवास आणि त्यांनी इतकं सक्षमरित्या हे सगळं अनुभवलेलं आहे. सो आय वेलकम बोथ ऑफ यू ऑल टू द सेकंड पॉडकास्ट ऑफ दिस सीझन. सो येस, रुपाली, यू स्टार्ट, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. येस. थँक यू मॅम. मी रुपाली हनमगर आणि मी सर आणि मॅडमना गेली 5 ते 6 वर्ष ओळखतीये. आणि या सगळ्या प्रोसेसेसमधनं आणि सगळ्या जर्नीमध्ये मला खूपच अ, याच्यामध्ये मला यूज झालाय. आणि खूप क्रायसिसमधनं मॅडम म्हटलं तसं ड्युरिंग द पॅन्डेमिक अँड ऑल, ड्युरिंग अँड आफ्टर पॅन्डेमिक लॉट ऑफ क्रायसिस आय हॅव सीन. आणि बिकॉज ऑफ ऑल दिस मी त्याच्यातून बाहेर पडू शकले. आणि जसं मॅडमने सांगितलं तसं वी आर इन आय टी फील्ड. सो तिथला स्ट्रेस आणि तिथल्या वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये पण या सगळ्या गोष्टींची खूप जास्त हेल्प होते. येस, संजीवनी. हॅलो मॅडम. सो ऍक्च्युली मी खूप खरंच लकी मानते की मी तुम्हाला भेटले. माझी मैत्रीण रुपाली हिनेच मला तुम्हाला इंट्रोड्यूस केलं. सो फर्स्ट मी आय टी फील्ड मधून आहे. मी इंजिनिअरिंग केलं आणि मी 8 वर्षांपेक्षा जास्त आय टी फील्डमध्ये काम करते ऍज अ टेस्टर म्हणून. सो ऍट फर्स्ट मनी वॉज नेव्हर अ प्रॉब्लेम बिकॉज आय हॅड अ व्हेरी सिक्युअर जॉब. पण त्याच्यानंतर गोष्टी अशा घडत गेल्या की मी 4-5 वर्ष झालं पाहत होते म्हणजे लग्नासाठी, पण ते काही जमतच नव्हतं. पण फर्स्ट टाइम तुमचं पर्सनल कन्सल्टेशन घेतलं आणि 2020च्या लॉकडाऊनच्या मनी उपासनेपासून मी तुमच्याशी कनेक्टेड आहे. आणि त्या मनी उपासनेमध्ये असं काही चेंज झालं की माझं लग्न झालं. आणि इट वॉज रिअली मिरॅकल. कारण म्हणजे माझे जे मिस्टर आहेत ते वर्ष आधी ते बघून गेले होते, त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नव्हता. आणि मनी उपासने स्टार्ट झाल्यानंतर कुठून ग्रह फिरले, कुठून त्यांना कोणी कम्युनिकेट केलं, कसं झालं आणि ते फायनली झालं. आणि ही इज रिअली व्हेरी ग्रेट गाय. म्हणजे मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की एवढा छान दिसणारा, कमवता, एकदम निर्व्यसनी असं माझ्या आयुष्यात कोणी येईल. म्हणजे एवढे खूप बियॉन्ड एक्सपेक्टेशन तो आहे काही गोष्टींमध्ये. सो इट्स रिअली ग्रेट. आणि हे माझं खूप टर्निंग पॉइंट होतं. मग त्याच्यानंतर मी पोस्ट प्रेग्नन्सी ह्याच्यामध्ये होते, डिप्रेशनमध्ये. सो त्याच्यातून बाहेर पडायला आणि आत्ताच्या लाईफमध्ये घर, घरातली कामं, ऑफिसची कामं आणि बाहेरची सगळी मॅनेज करणं इट्स नॉट अ रिअली इझी टास्क फॉर एव्हरीवन. म्हणजे जेव्हा तर लोक इमोशनली खूप कनेक्टेड असतात तेव्हा त्यांना खूप जास्त डिफिकल्ट जातं. पण मनी उपासनेपासून सप्तचक्र, एंजल्स, इव्हन ना आता यावर्षी मी शिवोम केलं तर हे खूप रिअली खूप सहजी होत आहे आता सगळं. की म्हणजे त्याला खूप जास्त एफर्ट्स नाही द्यावे लागत. आणि दिस इज रिअली व्हेरी ग्रेट जर्नी. जर का मनी उपासना किंवा मी तुम्हाला भेटले नसते किंवा ट्रॅपिंग सारखं काही टूल माझ्या जीवनात आलं नसतं तर मला माहित नाही माझं काय झालं असतं. आज मी जे पण आहे ते फक्त तुमच्या सगळ्या गोष्टींमुळे आहे असं मला फार वाटतं. थँक्यू. ग्रेट. रुपाली, मला खरंच तुला विचारायचं, बिकॉज तू आज ज्या मेंटल हेल्थ क्रायसिस मधनं गेलीस राईट. आज, आणि फार ओपनली आज लोक ह्याच्याबद्दल बोलतात, बोलत पण बऱ्याच नाही. वेळेला लोकांना मार्ग मिळतोच असं होत नाही. तुझ्या सगळ्या डिप्रेशन फेज मधनं घर सांभाळणं, मुलीला सांभाळणं, प्लस घरातले तुमचे जे काही फायनान्शियल क्रायसिस घडले, या सगळ्यामध्ये हाऊ डिड यू कीप युअर सेल्फ स्ट्रॉंग थ्रू ऑल ऑफ दिस? येस. म्हणजे इतकं ओपनली अजून पण लोक नाही बोलत ऍक्च्युली. पण डिप्रेशनच्या अशा फेजमध्ये असणं जिथे की उठणं सुद्धा सकाळी वॉज नॉट पॉसिबल फॉर मी. सो त्याच्यातून बाहेर येणं म्हणजे लास्ट मनी उपासनामध्ये तर म्हणजे जेव्हा स्टार्ट झाली, मी जॉईन नव्हतं केलं. आणि आय वॉज लिटरली रोज उठून म्हणजे मी उठतच नव्हते, झोपूनच होते. आणि मग देन आय स्टार्टेड मनी उपासना 1-2 सेशन्स लेट.
म्हणजे संजीवनीने थोडं पुश करून, आणि मला असं वाटतं की मी ते सुद्धा करू शकेन का नाही, म्हणून मी जॉईन नव्हतं केलं. पण की ऍटलीस्ट त्याचा आधार मला मिळेल म्हणून मी जॉईन केलं. आणि मग त्याच्यानंतर आय स्टार्टेड ऍटलीस्ट गेटिंग अप. आणि मग मी परत कामाला सुरुवात करणं, आणि परत मग त्याच्यानंतर आता जॉब चेंज करणं, आणि त्याच्या सक्सेसफुली न्यू जॉब सिक्युअर करणं. म्हणजे ही खूप, म्हणजे असं वाटतं सिम्पल, पण इट वॉज व्हेरी टफ जर्नी. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेजमध्ये मनी उपासनाचे प्रोटोकॉल, त्यानंतर तुमचे पर्सनल प्रोटोकॉल, त्याच्यामध्ये मला खूप त्याचा हे मिळाला आधार मिळाला. आणि जेव्हा लोकांना दुसरं काही मिळत नाही की अरे करायचं काय, म्हणजे काय हेल्प घ्यावी ते पण कळत नाही, तर मला हे सांगावंसं वाटतं की त्यांनी नक्कीच टॅपिंगकडे बघावं. म्हणजे मेंटल हेल्थसाठी आणि इमोशनल स्ट्रेंथसाठी इट इज रिअली रिअली हेल्पफुल. म्हणजे त्याच्या मुळाशी जाणं की का होतंय आणि तिथून ते रिलीज करणं, ते सगळं खूप हेल्पफुल झालं. आणि जेव्हा मी आत्ताचा जॉब जेव्हा बघत होते, तेव्हा पण मला थोडंसं टेन्शन येणं किंवा होत का नाहीये असं, तेव्हा मी तुम्हाला परत हे केलं, अप्रोच केलं, सरांना अप्रोच केलं. आणि तुम्ही जे मला सांगितलं की समृद्धीच्या साक्षात्कार मध्ये तू ते ठेव लिहून तुझ्या जॉबसाठी. सो आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मला लगेच ऑफर लेटर मिळालं. म्हणजे इट वॉज सच अ मिरॅकल. म्हणजे मला ठेवतानाच आय वॉज सो शुअर की मी आता इथे ठेवतीये ना, दिस इज इट, म्हणजे आता ते होणारच आहे. आणि सरांनी पण मला पर्सनली सांगितलं होतं की तू जस्ट जस्ट डोंट बॉदर, जस्ट रिलॅक्स अँड एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस. म्हणजे जरी तू आता एवढ्या सगळ्यातून गेली आहेस, पण तुला आता व्यवस्थित जॉब मिळणं आणि तुला पाहिजे तसं मिळणं, इट विल हॅपन, यू जस्ट डोंट बॉदर. आणि मग त्या एका वाक्याने मी इतकी रिलॅक्स झाले, आणि म्हणजे सगळा जो माझा ओव्हर थिंकिंग आणि त्याच्या रिलेटेड होतं, तो मी फक्त ते असं लावून ठेवलं मी समोर, आणि मी त्याच्याकडे बघत असते की जस्ट रिलॅक्स, एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस. आणि एव्हरीथिंग इज टेकन केअर, हे पण म्हणजे तुम्ही आणि सर नेहमी प्रत्येक सेशन मध्ये सांगता. सो त्याचा अनुभव मी यावेळेस घेतला की एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ. म्हणजे आपण जास्त, म्हणजे मी तर मेनली मेंटल हेल्थचा हे इश्यू होण्याचं कारण म्हणजे तर ओव्हर थिंकिंगच होतं. सो प्रोटोकॉल्सनी त्याचं हे झालं, रिलीज झालं. पण ह्या सगळ्या वाक्यांमुळे मी आय कुड अंडरस्टँड की हाऊ टू डील विथ इट. आणि हाऊ टू, आणि शिवोहममुळे या वर्षीच्या जास्त, म्हणजे तिसरं वर्ष होतं शिवोहम मध्ये, आणि ऍज अ थर्ड पर्सन ते बघणं, ते प्रॅक्टिस मला तिसऱ्या वर्षानंतर आय कुड प्रॅक्टिस दॅट just to see it as a third person. So that really helped me a lot. गुड, व्हेरी नाईस. येस. संजीवनी, तुला पण सेमच मला विचारायचं. सगळं पोस्ट प्रेग्नन्सी फेज खूप डिफिकल्ट होती, मला आठवतंय. म्हणजे वी हॅव सॅट थ्रू ऑल ऑफ दॅट. आणि हाऊ डिड यू कम आउट? येस. कारण हे खूप डिफिकल्ट आहे, किती चॅलेंजिंग आहे. कुणाला नाही कळत हे सगळं. आणि Actually. बऱ्याच वेळेला म्हणजे पुरुषांना हे समजणं देखील खूप अवघड आहे. बिकॉज त्यांच्याकडे ते हॉर्मोन्स नाही आहेत, त्या हॉर्मोन्सचं डिप्लिशन नाही आहे. सो तो जो सगळा व्हॅक्यूम आहे हे समजणंच खूप अवघड आहे. पण ऍट द सेम टाइम आपल्यासाठी आयुष्य थांबत पण नाही. जॉब बरोबर. पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, मुलाकडे बघणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे, घर सांभाळणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि आज आपण ज्या जगामध्ये राहतो, आपल्याला स्वतःकडनंच इतक्या अपेक्षा आहेत की मी पोस्ट प्रेग्नन्सी वेट असं लूज केलं पाहिजे, मी परत अशी दिसले पाहिजे, मी परत ऑफिसला जाताना असं असलं पाहिजे. हे जे सगळं आहे, या सगळ्या प्रेशर मधनं आय हॅव सीन यू गो थ्रू ऑल ऑफ दिस. अँड ही तुझी जर्नी खरंच खूप, तो फेज तुझा फार महत्वाचा आहे. हाऊ डिड यू डील विथ ऑल ऑफ दॅट? येस, म्हणजे विदाऊट टॅपिंग मी इमॅजिन पण नाही करू शकत की हे सगळं होऊ शकलं असतं माझ्या आयुष्यात. कारण जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होते पोस्ट प्रेग्नन्सी, तेव्हा म्हणजे माझं बालपण पण असं खूप हेल्दी किंवा हॅपीली नव्हतं. सो तेव्हा पण मला खूप प्रॉब्लेम व्हायचा, रिलेटिव्ह का हे असे बोलले, हे असं झालं. मग मी लग्नानंतर पण थोडीशी ती फेज पाहिली, पण प्रेग्नेन्सी नंतर ती खूप वाढली की यांनी असं बोलले, हे असं केले, त्याचा मला खूप त्रास व्हायचा, खूप सफरिंग व्हायचं. टू बी फ्रँक, घर होतं, जॉब होता, नवऱ्याचा जॉब होता, पैशाची काही कमी नव्हती, पण मी स्टेबलच नव्हते. म्हणजे असं तिसऱ्या कोणी बघितलं तर मलाच वेडी म्हणतील, यातला प्रकार होता. पण जे माझं सफरिंग होतं होतं ते, की यांनी असं वागले, त्यांनी तसं वागले. पण जसं मी मनी उपासना केली, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोटोकॉल, म्हणजे 15 दिवसाचे प्रोटोकॉल एवढे भारी आहेत. म्हणजे कुठल्या प्रोटोकॉल मधून आपलं काही इमोशन किंवा काय ते काही भीती रिलीज होते आपण सांगू पण नाही शकत. आणि मी आता या फेजला आहे की मला
त्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. म्हणजे आधी घरामध्ये पण एवढा तणाव असायचा की म्हणजे असं म्हणतात की पैसे नसल्यावरती तणाव असतात, पण माझ्याकडे पैशाची म्हणजे काहीच कमी नव्हती. जिथं म्हणजे माझा पगार खूप जास्त नसला तरी मला माझ्या नवऱ्याकडून येणारे पैसे आणि माझ्या भावाकडून येणारे गिफ्ट हे खूप खतरनाक होते. बट स्टील आय वॉज लाईक सफरिंग, म्हणजे त्या विचारांमध्ये होते की यांनी असं केलंय, असं वागलं, असं केले, असं केले. पण आता टॅपिंग करून जे 15-15 दिवसाचे नवीन नवीन प्रोटोकॉल असतात ते टॅपिंग करून आणि त्याच्यानंतर शिवोहोम नंतर आता एवढं चेंज आहे की मला असं विचारच येत नाहीत. मी खूप पीसफुली असते, शांत असते. आणि त्याचं आउटपुट म्हणजे असं झाले की माझ्या नवऱ्यानी त्याचं सगळं प्लॅनिंग वगैरे हे करून माझ्यासाठी गाडी घेतली आणि दिस इज रिअली ग्रेट थिंग. आणि माझं कॉंग्रॅच्युलेशन. येस, माझं हे खूप दिवसापासून होतंय. असं नाही की मी घेऊ शकत नव्हते, पण ते होत नव्हतं. फायनान्शियली काही इश्यू नव्हते, पण ते होत नव्हतं. किंवा आता पुण्यामध्ये लगे घेतल्या घेतल्या आता मी गाडी शिकलीये 7-8 वर्ष झालं, पण त्याच्यानंतर लगेचच हातात घेऊन पूर्ण गर्दीत वगैरे चालवणं आणि त्याने पण देणं की हा बाबा घेऊन जा, असं मला वाटलं नाही एवढं इझिली होईल. पण मी आजच त्याला सकाळी स्वारगेटला सोडून आले आणि आय वॉज रिअली फिलिंग अमेझिंग की म्हणजे मी एवढं इझिली करू शकते गोष्टी. आणि एवढी ईज येणं म्हणजे फार भारी आहे. कारण आधीच्या कंपनीमध्ये पण जेव्हा होते तेव्हा फार बर्डन होतं इमोशनली, किंवा लोकांचा एवढा सपोर्ट नव्हता. पण मी आता ज्या कंपनीत आहे तिथे मॅनेजरची काही किरकिरी नसते, निवांत काम चाललेलं असतं, कोणी विचारत नाही, कोणी करत नाही. आणि पगार तर महिन्याला येतो, असं होतं पगार आल्यावर अरे पगार आला. सो इट्स रिअली ग्रेट. म्हणजे एवढं इझिनेस नव्हतं. म्हणजे आधीपासून मी खूप ऑप्टिमिस्टिक होते किंवा डिटर्मिनिस्टिक होते की करायचं. तर या ह्याच्यामध्ये मी फक्त डिटर्मिनिस्टिकली काय केलंय तर टॅपिंग केलंय. असं खूप रेअरली होतं की आठवड्यातून एखादा दिवस मिस झालाय. पण असं व्हायचं तेव्हा करताना पण की म्हणजे काय होणार आहे असं असं करून, किंवा काय होणार आहे. पण एवढं होता, एवढा विश्वास होता की काहीतरी वेगळं आहे आणि ह्याच्या आधी आपण हे कधीच नाही केलंय. ह्याच्या आधी फक्त प्रॅक्टिकली आम्ही प्रयत्न करायचो, त्याला कुठलाच एनर्जेटिकली हेल्प किंवा काही नव्हतं. त्यामुळे त्या गोष्टीला ती 6 वर्ष वगैरे लागायचे. पण आता त्या गोष्टी 1 वर्षात होत आहेत. म्हणजे लग्न झालं, घर झालं 3 BHK, की जे करोड्स मध्ये होतं. आणि इट वॉज नॉट दॅट इझी. इव्हन जेव्हा ठरवलं की आता आपल्याला चान्स घ्यायचा आहे, तर इट वॉज लाईक फर्स्ट ट्राय अँड इट हॅपन. आणि दॅट वॉज रिअली अमेझ. कारण आताच्या आयटी एन्व्हायरमेंटमध्ये मी बघते माझ्या मैत्रिणींना, त्या खूप स्ट्रगल करत असतात. या खूप बेसिक गोष्टी आहेत की आधी खूप इझिली व्हायच्या, पण आता एवढं सगळं चेंज झालंय की डाएट किंवा एन्व्हायरमेंट किंवा त्यांचं हेक्टिकपणा, त्याच्यामुळे त्यांना ते सहजी नाही होत. पण या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्या आयुष्यात खूप सहज झाल्या आणि मी खूप बाकीच्या गोष्टींना महत्व देत होते. तुम्ही पण बऱ्याचदा झापलं 1-on-1 मध्ये. ते मी नाही कधीच विसरणार. पण दॅट वॉज अ रिअली ग्रेट अप्रोच. म्हणजे तुमची सांगण्याची पद्धत पण बापरे. म्हणजे मला असं वाटतं की आई पण सांगायची, पण तुम्ही सांगायचं तर तेव्हा कळायचं की नाही नाही हे कारण प्रत्येक ह्याला म्हणजे पद्धत असते. माइट बी युअर, तुम्हाला त्याच्यामध्ये खूप भारी, म्हणजे मी खूप आठवते संजीवनी बरोबर आय हॅव डिस्कस्ड सच डिटेल्स. म्हणजे मला तिच्याशी बोलताना असं नेहमी वाटायचं की माझी जर लहान बहीण असती तर मी तिला कसं सांगितलं असतं की बाबा लग्नानंतर आपण कसं वागायला पाहिजे, किंवा आपण कुठे लाईन ड्रॉ करायला पाहिजे, आपण इमोशन्स प्रॅक्टिकॅलिटी कशी बॅलन्स करायला पाहिजे, कुठे नाही म्हणायचं, मग नाही म्हणायचं तर कसं म्हणायचं ते की समोरच्याला वाईट न वाटता, आपल्यावरती काही नेगेटिव्हिटी न येता कसं आपण मॅनेज करू शकतो हे सगळं. म्हणजे मला अक्षरशः संजीवनीशी बोलताना असं वाटायचं की खरंच माझी लहान बहीण असती तर मी तिला कसं समजवलं असतं. आणि मला मी नेहमी असं कौतुक तिचं वाटतं की शी इज सो ऑनेस्ट इवन विथ रुपाली. शी इज, यू बोथ आर सो ऑनेस्ट. म्हणजे मला तर आठवतं संजीवनीने तिच्या इतक्या पर्सनल डिटेल्स माझ्या बरोबर शेअर केल्यात की मला नाही कळत आहे हे कसं करायचं. म्हणजे ही जी तिची तळमळ आहे ना की मला नाही, या बेसिक गोष्टी पण मला नाही समजत, अँड आय वॉन्ट टू लर्न ओव्हर दिस. नाहीतर दिस इज व्हेरी डिफिकल्ट विथ मेनी पीपल. दे डोंट व्हेरी इझिली ओपन अप की बाबा माझ्यात हा प्रॉब्लेम आहे आणि मला खरंच मला नाही माहिती, मला हे कोणी शिकवलं नाहीये लाईफमध्ये. सो हे कसं, मी बेसिक ग्रूमिंग सुद्धा की हे कसं करायचं. सो तुझ्या याच्यामुळे आय कुड बी दॅट ऑनेस्ट विथ यू. आणि त्याच्या मी तू इतकी ओपन होतीस आणि तू हे इतकं इझिली ऍक्सेप्ट केल्यामुळे
हे सगळं तुझ्या आयुष्यात इतके चेंजेस खरंच घडू शकले. येस. आणि आता बिलकुल सफरिंग नाहीये. मी एकदम पीसफुली असते. म्हणजे अशी आडवी झाले की झोप लागते. सकाळी अलार्म वाजले की जाग येते. आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली. आणि मनी उपासनेच्या यावेळेस मला आठवते, मी सुरुवाती तुम्हाला असा प्रश्न विचारायची की मी टाइम टेबल करायची की माझं हे होत नाहीये, होत नाहीये. आता असं होत नाही की होत नाहीये, सगळं आपोआप होतं. अच्छा हे झालं झालं, अच्छा काय राहिलं, काही नाही राहिलं, अच्छा चला निवांत बसूया, अशी वेळ आली आहे. म्हणजे इट्स रिअली ग्रेट. मी ज्या गोलसाठी काम करते त्या करते, त्या होतील. आधी त्याची पण फार एन्झायटी होती, आता तसं पण नाही होते. आता जे आहे ते पण खूप भारी आहे आणि ते होईल, वेळ आली की होईल. तोपर्यंत आपण एन्जॉय करायचंय. म्हणजे हिअर अँड नाऊ हे यावेळेस एक हा. मंत्र. सो इट्स रिअली मोठा मंत्र आहे. खूप भारी. इट हेल्प्स एनीबडी हु इज सफरिंग विथ ओव्हर थिंकिंग. येस. मी येस. एक व्हिडिओ करणार आहे ह्याच्यावरती, कारण ओव्हर हम्म. थिंकिंग फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे. हो. की काही घडलेलंच नाही आहे आणि ते घडेल पण की नाही आपल्याला माहित नाही. पण आपलं माइंड इतकं त्याला सवय लागली आहे सतत काहीतरी शोधून आणायचं आणि त्रास द्यायचा आपल्याला. सो बरोबर. हिअर अँड नाव म्हणजे दिस विल जस्ट ब्रिंग यू वेअर यू आर ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम. सो येस. खूप लोकांना ह्याचा फार उपयोग झालाय विथ मी हिअर खूप अँड नाव. पुस्तकं पण वाचली, थिंक अँड ग्रो रिच वगैरे. त्याच्यामध्ये याच कन्सेप्ट सांगितल्यात. पण तुम्ही जे एक्झाम्पल देऊन सांगता किंवा ज्या गोष्टींनी तुम्ही करतो, तर ते कसं टर्न घेतं लाईफमध्ये, इट्स रिअली मिरॅक्युलस. म्हणजे तुमचं जे मनी उपासनेचं ते जे प्लॅनिंग पण असतं ना 6 महिन्याचं, या वर्षीची मनी उपासनामध्ये पहिलं सेल्फ वर्थ वरती काम केलं. मला असं वाटायचं की माझ्यासाठी काय गरज आहे, बट इट वॉज रिअली मिरॅक्युलस. म्हणजे त्याच्यातून अशा अशा गोष्टी बाहेर आल्या की म्हणजे मी सगळं स्वतः करायचे, स्वयंपाक हे ते वगैरे. सो मला रुपालींनी पण बऱ्याचदा सजेस्ट केलं की आउटसोर्स कर, आउटसोर्स कर. पण या मनी उपासनेनंतर मी एक टाइमचं का होईना पण आउटसोर्स करू शकले. आणि व्हेरी गुड. मला एवढा रिलीफ वाटतो माझ्यासाठी. म्हणजे मी काय नाही करत, निवांत ग्रीन टी पिते शांत 10 मिनिटं 15 मिनिटं बसून. पण तो टाइम पण स्वतःला देणं या या जीवनात वुमेनसाठी खूप महत्वाचं आहे. हे जेव्हा मी त्याच्याने आता स्टार्ट करते ना, तेव्हा मला आता कळतं. अँड इट्स रिअली व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्सिंग. म्हणजे 2-3 वर्षाचा स्ट्रगल आहे. म्हणजे खूप कष्ट आहेत, सस्टेनेबिलिटी आहे की टॅपिंग केलंय, रेग्युलर मेडिटेशन करतो रोज. पण त्याच्यानी असं एवढं भारी मिळतं, असं एवढं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे जे हे पीस आहे किंवा सफरिंग विदाऊट सफरिंग वाली लाईफ आहे किंवा आनंदी लाईफ आहे, तर हे खरंच खूप भारी आहे. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. सेल्फ वर्थचं मलाही एक सांगायचं की म्हणजे गेल्या वर्षीच्या मनी उपासनानंतर पण मी जॉब चेंज केला, म्हणजे 2 वर्षापूर्वी. आणि तेव्हा माझं पॅकेज बऱ्यापैकी वाढलं आणि तेव्हा डेब्ट फ्री होण्यासाठी मी ते जेवढं मला हवं होतं तेवढं झालं, हे झालं. ते खूप इझीलं झालं मनी मनी उपासनामुळे. पण मनात तसं कुठेतरी हे होतं की आय एम नॉट वर्थ इट फॉर दॅट. सो या वर्षीच्या मनी उपासनामध्ये सेल्फ वर्थ मध्ये की त्या पर्टिक्युलर पगारासाठी पण मी वर्थ नाही असं मला वाटत होतं. सो ते मी पर्टिक्युलरली घेतलेलं. आणि जेव्हा मी आता सेकंड जॉब चेंज केला आणि जेव्हा ते पॅकेज आता मिळतंय मला आणि मी काम करतेय, सो नाऊ आय एम लाईक ओके विथ माय सेल्फ की नाही, आय एम वर्थ फॉर दिस पॅकेज. सो तो एक खूप मोठा चेंज होता माझ्यासाठी सेल्फ वर्थचा. आणि ऑब्व्हियसली तुमचे जे प्रॅक्टिस व्हिडिओज आहेत सगळ्याच प्रोग्राम्सचे, ते खूप हेल्प करतात. म्हणजे इट इज रिअली इझी टू प्रॅक्टिस विथ दॅट व्हिडिओज. येस. आणि म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणं, म्हणजे माझा तो सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता, कन्सिस्टन्सी राहत नव्हती. सो म्हणजे तुझा संडेनी नाही, थोडं पुश करून 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम लोकांचं आहे. तेच होतं. म्हणजे मला कळतं कन्सिस्टन्सी राहत सगळं नाही. सगळं होतं, बट आय डोंट डू इट. सो दिस टाइम प्रॅक्टिस व्हिडिओज आणि नाही, आय हॅव टू कम्प्लीट इट. सो सप्तचक्र पण मी ह्यावेळेस कन्सिस्टंटली केलं. त्याचे व्हेरी पण खूप नाईस. अमेझिंग मला रिझल्ट आहेत सप्तचक्रचे. आणि सगळेच म्हणजे प्रॅक्टिस व्हिडिओजनी खूप जास्त हेल्प झाली टू बी कन्सिस्टंट व्हायला. येस. ती का कन्सिस्टन्सी वाढली तू कधी विचार केलास का? कारण तुझं ओव्हर थिंकिंग कमी झालं. हा, ते पण आहे. ओव्हर कारण मी त्यात थिंकिंगनी माइंड इतकं ऑक्युपाईड इतकं राहतं. एक्झॉस्ट होतं की जेव्हा हं, तुला प्रॅक्टिकली काहीतरी करायचंय, तुझ्या बॉडीकडे एनर्जीच नाहीये त्याच्यासाठी. ऑब्व्हियसली. देयर हां. इज सो मच ऑफ एनर्जी कन्झम्पशन आणि किती एक्झॉस्ट होते सिस्टम आपली. हं. आणि प्रॉब्लेम काय आहे, एव्हरी थॉट हॅज अ इमोशनल फीडबॅक. येस. म्हणजे ओव्हर थिंकिंग आपण असं उडत्या उडत्या विचारांचा करत नाही ना. ओव्हर थिंकिंग नॉर्मली कायम भीतीदायक विचारांचाच असतो. सो राइट. ती सगळी भीती सिस्टीमला हँडल करणं, त्याला राइट. त्याच्यातनं स्वतःला शांत करणं किती एक्झॉस्ट होत असेल. सो ते झाल्यानंतर
काहीतरी करूया, याच्याकरता एनर्जीच नाही ना सिस्टम मध्ये. बरोबर. आणि म्हणूनच मी खूप झोपायचे मे बी त्या ओव्हर थिंकिंग, आणि आता ब्रेन बऱ्यापैकी म्हणजे ती एक्झॉस्ट होणार कंट्रोल ना. झाले. ब्रेन एक्झॉस्टच इतकं होणार की राईट. त्याला शांत झोपण्यापलीकडे रिजुव्हेनेशनला काही चान्सच नाहीये दुसरा. बरोबर. मला तो ज्या याच्यामध्ये वेळेला दिस इज इनसाइट फॉर मी. हा. मला यामध्ये अजून एक ऍड करायचं म्हणजे माझी कन्सिस्टन्सी होती, पण मी पहिले 2 मनी उपासना ऑनलाईन केले. पण मी जेव्हा ऑफलाईन करायला लागले, जेव्हा मी तुमच्या सानिध्यामध्ये यायला लागले 15-15 दिवसांनी, तेव्हा ते जरा जास्त इझिली आणि जास्त लवकर झालं असं मला जाणवलं. ही मला रुपाली म्हणायची की नाही ऑफलाईन नाही, ऑफलाईन नाही, पण माझं बेबी लहान होतं घरात, मी म्हणजे जॉईंट फॅमिली होती, त्या नवीन लग्न झालं होतं, सो तेव्हा नव्हतं पॉसिबल. पण आता आई असते माझ्यासोबत, सो म्हणजे मी सगळे ऑलमोस्ट सगळे ऑफलाईन केलेत. सो इट्स रिअली ग्रेट. म्हणजे इव्हन तुमचे कोणते फ्रीवाले पण जे असतात सेशन्स, त्याच्यासाठी पण मी पळून पळून येते की नाही नाही आपल्याला त्यांना भेटायचंय, की तुमच्या सोबत पण राहिल्यावरती एनर्जी आपोआप म्हणजे अपलोड खूप होते. खूप शिफ्ट जाणवतो. म्हणजे तो 3-4 तासाचा बघितलेला, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त हाय बाय जरी केलं तरी पण घरी आल्यानंतर एवढं भारी वाटतं, बापरे. इट्स रिअली अमेझिंग की म्हणजे आमच्या आयुष्यात असे, म्हणजे मी अशा लोकांना भेटले, हे रिअली ग्रेटफुल. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू अँड थँक्यू. सर अँड ऑल्सो युनिव्हर्स, की म्हणजे असे खूप लोक आहेत. म्हणजे मी ह्याच्या आधी पण बरंच पाहिजे की कुंडली पाहिजे, सगळं सगळं करून बघितलंय, जसं सर सांगतात तसं सरांच्या लेवलला नाही पण काही लेवलला, पण ते कुठंच नाही वर्क केलं. पण इथे आल्यानंतर मला खूप मिरॅक्युलस रिझल्ट आले. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला दोघींनाही विचारायचं की हे सगळं घडल्यावरती तुमच्या हेल्थ वरती, तुमच्या रिलेशनशिप्स वरती ह्या सगळ्याचा किती परिणाम झाला? तू सांगते. तुला संजय. हा, तू कर स्टार्ट. कोणी तुमच्या दोघींमधलं? ओके. सो फर्स्ट हेल्थ वरती, पोस्ट प्रेग्नन्सी आय वॉज लाईक 75. सो त्या सगळ्या एन्झायटी, डिप्रेशन मध्ये माझं वजन कमीच होत नव्हतं. सो आता या मनी उपासनेनंतर माय वेट इज 57. वा. आणि इट्स रिअली ग्रेट. म्हणजे 64 पर्यंत मी आणू शकले होते, पण त्याच्यानंतर 5 किलो 7-8 किलो ते कमीच होत नव्हते कसलेच. आणि खूप प्रयत्न केला, म्हणजे मी डाएट करायचे, किटो केला, आधी जे करायचे लग्नाच्या आधी ते सगळं ट्राय केलं, पण ते कुठंच हालत नव्हतं. पण जेव्हा मी इमोशनली एकदम फ्री व्हायला लागले, तेव्हा आपोआप वजन कमी व्हायला लागलं. म्हणजे येस, खरंच हे पण केलं. सायकोलॉजिकली बॉडी वेट कशी होल्ड करते. येस, ते मी अनुभवलंय. इनसिक्युरिटी सिस्टम मध्ये येस. असल्यावरती बॉडी वेट होल्ड करणं हा त्याचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. राईट. पण हे आपल्याला कळत नाही. आपल्याला काय वाटतं, मला सिक्युअर्ड कधी वाटेल जेव्हा मी अशी अशी दिसेन किंवा मी असे असे कपडे घालेन तेव्हाच मला माझ्याबद्दल भारी वाटेल. ऍक्च्युली द इक्वेशन इज ऑपोजिट. येस, एक्झॅक्टली. हम्म. आणि ते आणि तेव्हा कळत नाही, जेव्हा आपण त्याच्यातून एक्झॅक्टली. बाहेर होतो किंवा आपण त्याच्या थ्रू जातो त्याच्यानंतर आपल्याला कळतं की हा हे असं होतं. हं. येस. माझ्या बाबतीत हेल्थचं जसं म्हणजे ऑल दिस डिप्रेशन आणि हे म्हणजे माझी बॉडी इतकी हे झालेली, की म्हणजे औषधांना सुद्धा रिस्पॉन्ड करत नव्हती, आणि देन वी टॅप्ड ऑन दॅट ॲज वेल, की औषधांना पण हे करत नाही. त्यानंतर टॅपिंगला इतकी हे झाली होती रिएक्टिव्ह, की वी हॅव टू टेक अदर मेथड्स फॉर डूइंग दॅट. आणि आत्ताच मला लास्ट प्रोटोकॉल तुझी पण हायपर सेन्सिटिव्हिटी इतकी वाढली होती वाटली होती. की कुठलीही थेरपी सुद्धा ट्रिगर करत होती कुठलाही नेगेटिव्ह इमोशनल रिस्पॉन्स. तू खूप म्हणजे आय रिमेंबर तू इतकी फ्रजाईल होतीस त्या पॉइंटला. हो, मी बरोबर. मला असं आय थिंक आपण आठवडाभर कंटिन्युअस सेशन्स करत होतो फॉर बरोबर. दॅट हां. टाइम है सो ना. त्यावेळेस दॅट वॉज द पीक ऑफ द दॅट डिप्रेशन वॉज अँड रॉक बॉटम. यू हॅड हिट रॉक बॉटम ॲट दॅट टाइम. येस, येस, येस. आणि मग आपण आठवडाभर तुम्ही माझ्याबरोबर काम करून वी टॅप्ड अलोंग आणि हे ते. वी ते डिड खूप अलाइनमेंट्स ऑल्सो दॅट मल्टिपल ड्युरिंग दॅट टाइम. अलाइनमेंट्स. वी ट्राईड एव्हरीथिंग, आणि म्हणजे त्या सगळ्याचाच इफेक्ट मग नंतर झाला. आणि म्हणजे आता बऱ्यापैकी स्टेबलाइज झालंय सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं हेल्थ वाईज पण म्हणजे अजून वेट वाईज नंतर होतील ह्या मनी उपासनाला, आय एम शुअर अबाउट दॅट. आणि रिलेशनशिप्समध्ये पण खूप जास्त जास्त आहे, म्हणजे या सगळ्या क्रायसिस मधनं जाताना सुद्धा आय वॉज व्हेरी स्टेबल विथ द अदर पीपल. आणि द रिलेशनशिप विथ माय हजबंड, विथ माय डॉटर, ते पण खूप हे झालं. आणि सगळ्यात महत्वाचं या वर्षीचं माझं हे असेल, हायलाईट असेल तर रिलेशनशिप विथ माय सेल्फ. हे खूप सुधारले. म्हणजे मला माझ्या बरोबर कधीच आवडायचं नाही, किंवा एकटं मला कधीच आवडायचं नाही.
म्हणजे मला सतत कोण ना कोण लागायचं. म्हणजे तो थोडासा अजून पण थोडा हे बाकी असेल माझ्यामध्ये. अजून पण मला बोलायला कोणीतरी लागतं, पण माणूस तसाच आहे मला वाटतं. पण अदर दॅन दॅट म्हणजे मी एकटं नव्हतेच राहू शकत. बट नाऊ आय एम एन्जॉईंग माय सेल्फ. जरी मी एकटी असेल तरी आय गो एन्जॉईंग वॉक फॉर अ वॉक एकटी. व्हेरी नाईस. त्यानंतर मी मूव्हीला एकटी जाते. म्हणजे माझी ताई तर शी वॉज नॉट बिलिव्हिंग की तू एकटी जाऊ शकतेस. सो आय कॅन गो एनिवेअर अलोन नाऊ. सो दॅट इज द हायेस्ट थिंग फॉर मी. आणि आय नो थँक फॉर त्या दॅट. फेज मध्ये किती तुझ्यासाठी डिफिकल्ट होतं, की तू स्वतः इतक्या क्रायसिस मध्ये आहेस आणि तुला ती गिल्ट की मी आई म्हणून मुलीसाठी पण उठू मुलीसाठी काय? शकत नाहीये. सो दॅट वॉज वेअर म्हणजे मला ऍक्च्युली असं वाटलं की आपण रुपालीला असं सोडूच शकत नाही. म्हणजे दिस इज, कारण ती गिल्ट एकदा जर आत शिरली ना, बरोबर तर आहे. ती इतकी खाऊन टाकते एखाद्या व्यक्तीला. कारण आपण ती हं. एक्सप्रेस पण करू शकत नाही आणि त्याला प्रॅक्टिकली रेक्टिफाय करायला काही करू पण शकत नाही. आणि बरोबर. आय थिंक तो अख्खा आठवडा एव्हरी डे वी वर कम्युनिकेटिंग आणि एव्हरी डे वी वर डुईंग हिलिंग, वी वर डुइंग टॅपिंग. टॅपिंग, अलाइनमेंट, सगळं आय थिंक टूल बॉक्स सगळा वापरलाय आपण त्या बापरे! येस. स्पेसिफिक टाइम मध्ये. येस, येस. मला याच्यात ऍड करायला आवडेल की फॉर रिलेशनशिप, फॉर फ्रॉम माय साइड, म्हणजे आधी खूप किचकिच असायची. खूप तू केलं मी आय केलं. रिमेंबर. हा, घरामध्ये तणावाचं वातावरण असायचं. सो पण आता ते नाही अजिबात, की हा नाही तू म्हणतो ना ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं ते वाक्य खूप म्हणजे हेल्पफुल ठरलं, की ठीक आहे कोणाला तरी एकाला मॅच्युअर व्हावं लागतं. काही गोष्टी सोडून द्यायच्या रिलेशनशिपसाठी. म्हणजे हे आधी पण कळायचं. सो तुम्ही सांग. बॅटल्स व्हेरी वाईजली. येस, दॅट इज चूज युअर बॅटल्स व्हेरी वाईजली. कारण आपल्याकडे 24च तास आहेत, तेवढीच एनर्जी आहे, तीच बॉडी आहे. राईट. सो आणि प्रत्येक गोष्टीचा, ऍज अ फिमेल बॉडी, एव्हरीथिंग इज हॉर्मोनल. हम्म. सी, राइट. द वे अ वुमन इज मेड अँड द वे अ मॅन इज मेड, इट्स व्हेरी डिफरंट. अ मॅन कॅन शट ऑफ इमोशन्स, येस. पण 99% विमेन कॅनॉट. ते आर लाईक, पहिला विषय संपव मग मी कामाला लागू शकते. पहिलं काय ते जस्ट क्लिअर इट ऑफ. इट्स डिफिकल्ट अदरवाइज. सो चूज युअर बॅटल्स व्हेरी वाईजली. जिथे फार महत्वाच्या गोष्टी आहेत की जिथे आपल्याला बोललंच पाहिजे, तिथे बोलायचंच. पण ज्या गोष्टी ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. आणि खरंच आहे, कुणाला तरी एकाला मोठं व्हावं लागतं इन अ रिलेशनशिप. हे मी आणि प्रत्येक आपण हे सगळं याच्यात सांगत ऐकतोय, असते. आपण हे सगळं ऐकतोय म्हणून आपण व्हायचं. राईट. आणि हे खूप हेल्पफुल ठरलं. म्हणजे सगळं करत असून पण प्रॅक्टिकली थोडीशी किचकिच होती. पण जेव्हा गोष्टी सोडून द्यायला लागलो, तेव्हा समोरून पण तसाच सेम रिस्पॉन्स यायला लागला. आणि आता कसलंच कोणाचं बटन नाहीये. म्हणजे मी खूप पर्सनल गोष्टी नाही सांगायला पाहिजे. आज माझा नवरा एका रिलेटिव्ह कडे गेला, म्हणजे त्यांना बरं नाहीये. सो ही वॉज एक्सपेक्टिंग की चल तू पण. मग आय वॉज लाईक हा मी येते. पण ऍट दॅट म्हणजे एका पॉइंटला असं झालं की नाही नाही ठीक आहे तू थांब, मी जाऊन येतो, कारण आम्ही उद्या पण गावाला जाणार आहे. सो इट्स लाईक त्याच्याकडूनच आलं आणि इट वॉज रिअली सरप्राइझिंग फॉर मी. आणि पण हे आधीची संजीवनी असती तर, हा. मी भांडले असते मग मी त्याच्यासाठी. काय येऊ, माझं लेक्चर आहे, माझं हे आहे, माझी ही कमिटमेंट आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मग काय आणि जावं घडणार? पण लागलंच असतं, ती गोष्ट वेगळी. पण आता मन एवढी मस्त इझी होईना. लाईफ झाली. हा, आता एवढी इझी लाईफ झालीये की म्हणजे अंगावर आता पण शार येतात. माईट बी लोकांसाठी ही खूप साधी गोष्ट आहे, पण मी या सगळ्याच गोष्टींमध्ये अडकले होते. म्हणजे पॅरलली माझं, त्यामुळे माझी ग्रोथ जी माझ्या करिअरमध्ये व्हायला पाहिजे तिथे पण ते ब्लॉक करत होतं. माझ्या पर्सनॅलिटीवरती ते ब्लॉक करत होतं. सो सगळ्याच गोष्टी खूप भारी प्रकारे सुटल्यात या वर्षीच्या मनी उपासना, शिवोहम आणि आता एंजल्स. म्हणजे मी मागच्या 2 वर्षापूर्वी पण एंजल्स केलं होतं, पण शिवोहोम नंतरचं एंजल्स. एंजल्स खूप भारी प्रकारे काम करतात. म्हणजे असिस्टंट एंजलला मी सांगितलं की माझे दिवसभर हे होऊ दे, हे होतं आरामात. आणि खूप खूप कष्ट पण नाही करावे लागत की हा आपल्याला करायचे आपोआप सहजी होऊन जातात. लाईफमध्ये ही जी सहजता आली आहे, म्हणजे दिस इज रिअली अमेझिंग. व्हेरी नाईस. व्हेरी व्हेरी गुड. व्हेरी नाईस. अॅन्युअलचं खरंच म्हणजे अॅन्युअलमुळे बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे आणि द वे इट इज मॅनेज ना, की म्हणजे एकानंतर ते दुसरं, म्हणजे त्याच्यामुळे बरंच हे होतं. म्हणजे आणि उपासनानंतर सप्तचक्र आणि मग आपण शुभोहम आणि मग एंजल्स. सो त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान वर्कआउट होतात त्या ह्याच्यामध्ये. आणि मग यू जस्ट गो अप 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 असं होतं. व्हेरी सो इट नाईस. इज रिअली व्हेरी अमेझिंग. नाईस. मी, मला इतका आनंद होतोय, मी तुम्हाला अगदी तुमचे लग्न व्हायच्या आधीपासून ते या सगळ्या आधीपासून. फेजेस मधनं बघितलेलं आहे.
आणि इतकं स्ट्रॉंग कॉन्फिडेंट तुमच्या पर्सनॅलिटीज बघून मलाच खूप आनंद होतो. आणि दिस पॉडकास्ट स्पेशली वेन यू आर शेअरिंग सो मच इंटेन्स डिटेल्स पर्सनल लाईफ बद्दल, हे डेफिनेटली ज्या ज्या बायका जिथे जिथे कुठे अडकल्या आहेत लाईफमध्ये त्यांच्या सगळ्यांकरता दिस इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इन्स्पिरेशनल. आणि एनीबडी हु इज गोइंग थ्रू डिप्रेशन, हु इज गोइंग थ्रू व्हेरी बॅड फेज इन लाईफ, रुपाली तुझं शेअरिंग खूप महत्वाचं होतं ह्या सगळ्यासाठी. सो थँक यू व्हेरी येस. मच. अँड आय विल सी यू इन जॅन, दिस इयर इन येस. जॅन. येस. येस. थँक यू सो मच टू मोस्ट बोथ ऑफ वेलकम. यू, सर मोस्ट अँड यू. थँक यू सो मच. मोस्ट वेलकम. Yes. Bye bye. Have a good day. बाय. Same to you.